बाहेर अत्यंत जास्त गुलाबी गुलाबी मुसळधार पाऊस सुरू असताना आता आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय. खरं तर कालच धर्मवीर 2चं ट्रेलर आलं आणि ऑफकोर्स मी प्रवासात असल्यामुळे मला लगेच कालच्या कालच तो व्हिडिओ नाही बनवता आला. पण मला 2-3 जणांनी इंस्टाग्रामवरती पटापट टोमणे मारले की बाबा रे धर्मवीर 2चं ट्रेलर आलंय आणि आणखीनही बरंच 1-2 टीजर ट्रेलर्स आले, तर त्यांचे व्हिडिओज कधी येणार आहेत. सो चला आज पटापट चर्चा करूया धर्मवीर 2चं ट्रेलर नक्की कसं आहे ते. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का? कुठला? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा. आता हे बघा, सगळ्यात आधी तर धर्मवीर 2च्या टीजरवरतीच आपण बऱ्यापैकी संक्षिप्तपणे चर्चा केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ जर का तुम्ही अजून पाहिला नसेल तर तुम्ही बघू शकता. त्यामुळे आज आपण फक्त धर्मवीर 2च्या ट्रेलरबद्दल बोलणार आहोत, त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट तर जेन्युइनली मला असं वाटतं की आता ना आपण सगळ्यांनी प्रसाद ओक या कलाकाराला सलामी द्यायला पाहिजे. कारण का प्रसाद ओक दिघे साहेबांना जगतोय लिटरली. कारण फार कमी वेळा असं होतं की एखादा कलाकार कुठच्या एका खूप मोठ्या पर्सनॅलिटीचं ज्यावेळेला बायोपिक करतो त्यावेळेला ना जरा वेळानंतर आपण हे विसरून जातो की तो प्रसाद ओक आहे आणि आपल्याला अगदीच आपण त्या विश्वासात जातो की बाबा रे आत्ता दिघे साहेबांनाच आपण स्क्रीनवरती पाहतोय. धर्मवीर भाग 1 जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीची नक्कीच प्रचिती आली असणार आहे. आता मंडळी, धर्मवीर भाग 1 जो होता 2.5 तासांचा सिनेमा होता आणि त्याच्यात काय काय गोष्टी दाखवल्या त्याच्याबद्दल चर्चा आपण मागच्या व्हिडिओत केलेलीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की क्षितिज दाते हा जो ॲक्टर आहे हा एकनाथजी शिंदे जे आता आपले करंट मुख्यमंत्री आहेत त्यांची भूमिका करतोय. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की मराठी सिनेमासृष्टीमध्ये खूप असे कलाकार आहेत ज्यांना ना हवं तसा रिस्पेक्ट अजून नाही मिळाला. म्हणजे त्यातच क्षितिज दातेचं सुद्धा नाव येतं. असंख्य असे कलाकार आहेत आणि त्यामागे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की आपले जे मराठी प्रेक्षक आहेत ना ते आपल्या कलाकारांना तितकं प्रेम देत नाहीत. म्हणजे ही तक्रार वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मांडलेली आहे. नो मॅटर हू इज द डिरेक्टर, नो मॅटर कुठच्या विषयावरती तो सिनेमा काढला जातोय, पण मला नेहमी असं वाटतं की जर एखाद्या कलाकाराने सच्च्या मनाने जर का कुठचं पात्र निभावलं असेल तर त्या कलाकाराला तितकी शाबासकी देणं खूप गरजेचं आहे. पण तितकी शाबासकी त्याला नाही मिळत आणि अपॅरेंटली ज्या वेळेला असा एखादा सिनेमा येतो त्यावेळेला आपल्याला त्या कलाकाराबद्दल समजतं. आता धर्मवीर 2 बद्दल जर का बोलायचं झालं तर याच्यामध्ये सुद्धा सेम स्टारकास्ट कॅरी फॉरवर्ड आपल्याला पाहायला मिळते. पण धर्मवीर 2 बद्दल मला असं वाटतं की एडिटिंगमध्ये खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आपल्याला कळत आहेत. म्हणजे रात्रीचे शॉट्स असतील जिथे एक गाडी येते तिथे ती फोडली जाते, तिथला तो जो एक शॉट आहे तो मला खूप आवडला. कलर पॅलेट्स जे वापरलेले आहेत ते सुद्धा मला भाग 1च्या तुलनेने याच्यामध्ये खूप इम्प्रोव्हायझेशन आपल्याला जाणवत आहे आणि एफर्ट्स जाणवत आहेत. म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर चल करू तयारी हे ऑलरेडी गाणं त्यांनी आधी रिलीज केलं होतं आणि आत्ता त्याच्यानंतर ट्रेलर त्यांनी रिलीज केले तर ते गाणं सुद्धा मला आवडलं. म्हणजे अगदीच असं कधी रेडिओवरती लागलं तर आपण ते पूर्ण ऐकूच असं ते गाणं आहे आणि मोटिवेट करणारं आहे ते ऑफकोर्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगेन तो एक ग्रुप ॲक्टिव्ह झालाय ज्या ग्रुपचे असे आरोप आहेत या सिनेमावरती की हा सिनेमा जाणून बुजून विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी रिलीज केला जातोय सो दॅट एकनाथजी शिंदे यांना आणखीन जास्त मतं मिळतील. तर मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की ठाकरे हा सिनेमा सुद्धा इलेक्शनच्या आधी रिलीज केला होता. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे जे आहेत शिवसेना प्रमुख त्यांच्या आयुष्यावरती हा बायोपिक होता. आणि सगळ्यात मोठी बाब माहिती काय, या सिनेमाची कथा कोणी लिहिली होती माहितीये? लिहिली इन द सेन्स कोणी नरेट केली होती माहितीये? संजयजी राऊत यांनी स्वतः. पण इतकं सगळं असून सुद्धा त्या सिनेमाला कोणीच कधी हेट नाही केलं. का माहितीये? कारण ज्या व्यक्तीवरती तो सिनेमा बनवला होता ती व्यक्ती महान होती. ती व्यक्ती अशी होती ज्या व्यक्तीने कधीच कोणात भेदभाव केला नाही. मी स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्याबद्दल जितकं बोलते तितकंच मला बोलावं असं वाटतंय आनंदजी दिघे यांच्याबद्दल सुद्धा. कारण ही व्यक्ती सुद्धा अगदी तशीच आहे, अगदी त्याच दर्जाचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. तर मग यावेळेस आपण का नाही सगळं बाजूला सारून या सिनेमाला खूप जास्त प्रेम देऊ शकत? सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला जेन्युइनली असं वाटतं की आता ना बास, म्हणजे आता प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण घुसवण्याचा जो एक ठराविक ग्रुपकडनं प्रयत्न केला जातोय त्या ग्रुपला ना तुम्हाला तोंडघाशी आता पाडायचंय. कसं मी सांगते, आता या व्हिडिओखाली सुद्धा तो ग्रुप ॲक्टिव्ह होऊन मलाही बऱ्याच गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला पाकिट मिळालं का. आता धर्मवीर 2 अजून एक आरोप जो लावला जातोय की त्यात 2 असे डायलॉग्स आहेत. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग. तर मला जेन्युइनली असं वाटतं की कुणी इतक्याही नीच पातळीवर नाही उतरू शकत की आनंदजी दिघे यांचा वापर आपल्या मतांसाठी केला जाईल. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये
इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. ही गोष्ट नाकारता येत नाही की ऑफकोर्स कदाचित या सिनेमामुळे काही लोकांना खरं काय खोटं काय हे समजून काही लोकांची मतं परिवर्तन होऊ शकतात, पण ती फार तुरळक आहेत. कारण मंडळी, या संपूर्ण भारत देशामध्ये तुम्ही कितीही करा, काहीही करा, शेवटी ऐन वेळेला ज्या स्कीम्स अनाऊन्स केल्या जातात सो कॉल्ड, त्याच्यानंतरच लोक अगदी 500-500 रुपयामध्ये स्वतःची मतं विकून ती मतदान करत असतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत की अशा सिनेमांवरती आरोप लावणं हे योग्य आहे. बाकी जितकं प्रेम आपण ठाकरे या सिनेमाला दिलं होतं, जो सुद्धा इलेक्शनच्या आधी आला होता, तितकंच प्रेम धर्मवीर 2च्या या सिनेमाला द्या. आणि जाता मी एकच म्हणेन की जर हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये बघायचा असेल तर याच्या आधी तुम्ही धर्मवीर भाग 1 आधी बघून घ्या, म्हणजे तुमचे जे काही थॉट्स असतील किंवा डाऊट्स असतील ते क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला धर्मवीर 2 समजायला इझी होईल. बाकी हा सिनेमा येतोय 9 ऑगस्टला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली मूवीच्या रिव्ह्यूजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. छायला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल.